परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचा हा भाग 7वा आहे. मित्रांनो, बरेचसे प्रश्न असे आहेत की जे तुम्हालाही माहिती आहेत. तर त्याचे उत्तर तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, कोणताही वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता? पर्याय आहेत दक्षिणायन, पौर्णिमा, उत्तरायण, अमावस्या. तर याचं योग्य उत्तर आहे अमावस्या, म्हणजे ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. मोरगावच्या गणपतीचे नाव काय? पर्याय आहेत चिंतामणी, विघ्नेश्वर, मोरेश्वर, सिद्धिविनायक. तर याचं योग्य उत्तर आहे मोरेश्वर, म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. ओझरच्या गणपतीचे नाव काय? पर्याय आहेत चिंतामणी, विघ्नेश्वर, मोरेश्वर, सिद्धिविनायक. तर याचं योग्य उत्तर आहे विघ्नेश्वर, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. थेऊरच्या गणपतीचे नाव काय? पर्याय आहेत चिंतामणी, विघ्नेश्वर, मोरेश्वर, गिरिजात्मक. तर याचं योग्य उत्तर आहे चिंतामणी, म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. रांजणगावच्या गणपतीचे नाव काय आहे? पर्याय आहेत महागणपती, विघ्नेश्वर, मोरेश्वर, गिरिजात्मक. तर याचं योग्य उत्तर आहे महागणपती, म्हणजे ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. पालीच्या गणपतीचे नाव काय? पर्याय आहेत महागणपती, विनायक, बल्लाळेश्वर, सिद्धिविनायक. तर याचं योग्य उत्तर आहे बल्लाळेश्वर, म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. महाडच्या गणपतीचे नाव काय? पर्याय आहेत महागणपती, विनायक, बल्लाळेश्वर, सिद्धिविनायक. तर याचं योग्य उत्तर आहे विनायक, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय? पर्याय आहेत महागणपती, विनायक, बल्लाळेश्वर, सिद्धिविनायक. तर याचं योग्य उत्तर आहे सिद्धिविनायक, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पर्याय आहेत देवेंद्र फडणवीस, विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे. तर याचं योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, म्हणजेच पर्याय सी हे आपला योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? पर्याय आहेत सी प्रकाश, विद्यासागर राव, भगतसिंग कोश्यारी, आनंदीबेन पटेल. तर याचं योग्य उत्तर आहे सी प्रकाश, म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? पर्याय आहेत नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? पर्याय आहेत नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? पर्याय आहेत नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई, म्हणजे सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? पर्याय आहेत जायकवाडी, कोयना, नाथसागर, गंगापूर. तर याचं योग्य उत्तर आहे गंगापूर, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? पर्याय आहेत ताडोबा, कर्नाळा, नरनाळा, राधानगरी. तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाळा, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? पर्याय आहेत खोपोली, तारापूर, अकोला, कोयना. तर याचं योग्य उत्तर आहे खोपोली, म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? पर्याय आहे खोपोली, तारापूर, अकोला, कोयना. तर याचं योग्य उत्तर आहे तारापूर, म्हणजेच पर्याय बी हे आपलं
योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते? पर्याय आहेत नागपूर, राहुरी, मुंबई, पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते? पर्याय आहेत नागपूर, राहुरी, मुंबई, अकोला. तर याचं योग्य उत्तर आहे राहुरी, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? पर्याय आहेत प्रवरानगर, बारामती, पुणे, अकोला. तर याचं योग्य उत्तर आहे प्रवरानगर, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती? पर्याय आहेत अहमदनगर, पुणे, इचलकरंजी, कोल्हापूर. तर याचं योग्य उत्तर आहे इचलकरंजी, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता? पर्याय आहेत चंद्रपूर, पुणे, नागपूर, मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर, म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? पर्याय आहेत मराठा, युगांतर, केसरी, दर्पण. तर याचं योग्य उत्तर आहे दर्पण, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? पर्याय आहेत मराठा, दिग्दर्शन, केसरी, दर्पण. तर याचं योग्य उत्तर आहे दिग्दर्शन, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? पर्याय आहेत ज्ञानप्रकाश, दिग्दर्शन, केसरी, दर्पण. तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानप्रकाश, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? पर्याय आहेत दिग्बोई, मथुरा, गुवाहाटी, कोचीन. तर याचं योग्य उत्तर आहे दिग्बोई, म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? पर्याय आहेत 36, 40, 48, 50. तर याचं योग्य उत्तर आहे 48, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पर्याय आहेत विजयलक्ष्मी पंडित, लीला सेठ, रीता फारिया, रेखा दीक्षित. तर याचं योग्य उत्तर आहे लीला सेठ, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या युनिटमध्ये मोजतात? पर्याय आहेत बाईट, बीट्स, हर्ट्स, सेकंद. तर याचं योग्य उत्तर आहे हर्ट्स, पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत आर व्यंकटरमण, APJ अब्दुल कलाम, KR नारायण, शंकर दयाल शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे APJ अब्दुल कलाम, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही? पर्याय आहेत गोदावरी, कावेरी, कृष्णा, यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कावेरी, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? पर्याय आहेत राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, राष्ट्रपती, यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती, म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी बीबी का मकबरा कोणी बांधला? पर्याय आहेत औरंगजेब, फतेह खान, शहाजहान, आझम खान. तर याचं योग्य उत्तर आहे आझम खान, म्हणजेच पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे? पर्याय आहेत धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर.
तर याचं योग्य उत्तर आहे जळगाव, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई, म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. अजिंठा लेणींचा शोध कोणी लावला? पर्याय आहेत ऑलिव्हर बर्कले, जॉर्ज जॉन्सन्स, जॉन स्मिथ, हॉक स्टीफन. तर याचं योग्य उत्तर आहे जॉन स्मिथ, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? पर्याय आहेत 17 डिसेंबर, 1 मे, 17 सप्टेंबर, 17 ऑगस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर, म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. नाथसागर धरण कोठे आहे? पर्याय आहेत सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पैठण, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत रतन टाटा, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे स्टीव्ह जॉब्स, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. लिओनेल मेस्सी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहेत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस. तर याचं योग्य उत्तर आहे फुटबॉल, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? पर्याय आहेत शिवराज पाटील, मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, गणेश वासुदेव मावळणकर. तर याचं योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव मावळणकर, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता? पर्याय आहेत 1 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. ईमेलचा अर्थ काय आहे? पर्याय आहेत इसेनशियल मेल, इलेक्ट्रॉनिक मेल, इमर्जन्सी मेल, एजेंटिक मेल. तर याचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक मेल, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न 44. ताजमहलचे बांधकाम कोणाच्या काळात झाले? पर्याय आहेत जहांगीर, अकबर, शहाजहान, बाबर. तर याचं योग्य उत्तर आहे शहाजहान, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. रॅम या शब्दाचा पूर्ण विस्तार काय आहे? पर्याय आहेत रीडेबल ॲक्सेसिबल मेमरी, रँडम ॲसोसिबल मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी, रीडेबल ॲक्सेस मेमरी. तर याचं योग्य उत्तर आहे रँडम ॲक्सेस मेमरी, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात? पर्याय आहेत आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर. तर याचं योग्य उत्तर आहे आसाम, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पर्याय आहेत सरोजिनी नायडू, बचेंद्री पाल, सुचिता कृपलानी, राजकुमारी अमृत कौर. तर याचं योग्य उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कुठे घेतली? पर्याय आहेत आळंदी, पैठण, सप्तशृंगी, सिन्नर. तर याचं योग्य उत्तर आहे आळंदी, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत विष्णू सखाराम खांडेकर, राम गणेश गडकरी, नारायण सीताराम फडके, विष्णू वामन शिरवाडकर. तर याचं योग्य उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय आहेत रोम, लंडन, पॅरिस, वॉशिंग्टन. तर याचं योग्य उत्तर आहे रोम, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? पर्याय आहेत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, उपराष्ट्रपती. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडले? पर्याय आहेत गॅलिलिओ, रामानुजन, न्यूटन, जॉन्सन. तर याचं योग्य उत्तर आहे न्यूटन, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य दाता आहे? पर्याय आहेत ए निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ. तर याचं योग्य उत्तर आहे ओ, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? पर्याय आहेत ज्योतिबा फुले, शाहू महाराज, दादासाहेब गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर. तर याचं योग्य उत्तर आहे ज्योतिबा फुले, म्हणजेच पर्याय ए हे आपला योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात? पर्याय आहे अवकाशातील अंतर मोजणे, जमिनीवर अंतर मोजणे, समुद्रामध्ये अंतर मोजणे, वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे समुद्रामध्ये अंतर मोजणे, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? पर्याय आहेत 1000 चौरस मीटर, 2500 चौरस मीटर, 10,000 चौरस मीटर, यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 10,000 चौरस मीटर, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. 1 टन बरोबर किती? पर्याय आहेत 1000 किलोग्रॅम, 100 किलोग्रॅम, 10,000 किलोग्रॅम, 2000 किलोग्रॅम. तर याचं योग्य उत्तर आहे 1000 किलोग्रॅम, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत शिवाजीराव भोसले, रणजित देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे शिवाजी सावंत, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? पर्याय आहेत नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, केशव मेश्राम, नरेंद्र जाधव. तर याचं योग्य उत्तर आहे लक्ष्मण माने, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. राजेंद्र सिंह हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत जलतज्ञ, परराष्ट्र व्यवहारतज्ञ, वैद्यकीय क्षेत्र, साहित्यिक. तर याचं योग्य उत्तर आहे जलतज्ञ, म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय आहेत 12 डिसेंबर, 10 डिसेंबर, 10 मे, 10 जून. तर याचं योग्य उत्तर आहे 10 डिसेंबर, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 62. भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली? पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, अमृतसर, चंदीगड. तर याचं योग्य उत्तर आहे अमृतसर, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळामध्ये रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात? पर्याय आहेत ऊस, हळद, भुईमूग, ज्वारी. तर याचं योग्य उत्तर आहे भुईमूग, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. मार्क झुकेरबर्ग हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत यूट्यूब, ट्विटर, गुगल, फेसबुक. तर याचं योग्य उत्तर आहे फेसबुक, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. बोको हराम ही दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत नायजेरिया, क्युबा, ब्राझील, मेक्सिको. तर याचं योग्य उत्तर आहे नायजेरिया, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे असतात? पर्याय आहेत थंड वारे, समशीतोष्ण वारे, उष्ण व कोरडे वारे, समुद्र वारे. तर याचं योग्य उत्तर आहे उष्ण व कोरडे वारे, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67. भारताने 1969 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडला? पर्याय आहेत बेंगलोर, थुंबा, श्रीहरिकोटा, हैदराबाद.
तर याचं योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 68. बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकांमध्ये आढळतो? पर्याय आहेत भुईमूग, कापूस, ज्वारी, ऊस. तर याचं योग्य उत्तर आहे कापूस, म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 69. वरलक्ष्मी, लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? पर्याय आहेत कापूस, सोयाबीन, ज्वारी, ऊस. तर याचं योग्य उत्तर आहे कापूस, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70. औंढा नागनाथ देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय आहेत लातूर, नांदेड, अकोला, हिंगोली. तर याचं योग्य उत्तर आहे हिंगोली, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 71. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पर्याय आहेत ज्वालामुखी, भूकंप, समुद्रलाटा, भूपट्ट निर्मिती. तर याचं योग्य उत्तर आहे भूकंप, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 72. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? पर्याय आहेत 71, 61, 81, 51. तर याचं योग्य उत्तर आहे 71, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73. कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? पर्याय आहेत ज्वारी, बाजरी, रागी, ऊस. तर याचं योग्य उत्तर आहे ऊस, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 74. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत खुदिराम बोस, रासबिहारी बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद. तर याचं योग्य उत्तर आहे रासबिहारी बोस, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75. ज्वालागुट्टा ही खेळाडू कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत क्रिकेट, बॉक्सिंग, टेनिस, बॅडमिंटन. तर याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? पर्याय आहेत सुपरफॉस्फेट, युरिया, कंपोस्ट, अमोनिया फॉस्फेट. तर याचं योग्य उत्तर आहे कंपोस्ट, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 77. नरेंद्र दाभोळकर हे कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात? पर्याय आहेत मानवी हक्क संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, कृषी संवर्धन, पाणलोट क्षेत्र विकास. तर याचं योग्य उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 78. ब्राझील या देशाची राजधानी कोणती? पर्याय आहेत ब्रुसेल्स, रिओ दे जानेरो, ब्राझिलिया, बर्लिन. तर याचं योग्य उत्तर आहे रिओ द जानेरिओ, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 79. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? पर्याय आहे नर्मदा, तापी, साबरमती, दमनगंगा. तर याचं योग्य उत्तर आहे साबरमती, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 80. कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर वेगळे करण्याकरिता कोणत्या पद्धतीचा उपयोग करतात? पर्याय आहेत निवडणे, गाळणे, ऊर्ध्वपातन, भागशः ऊर्ध्वपातन. तर याचं योग्य उत्तर आहे भागशः ऊर्ध्वपातन, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 81. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजतात? तर याचं योग्य उत्तर आहे किलोग्रॅम एमचा घन, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 82. चुनखडीस खूप उष्णता दिली असता कोणता वायू बाहेर पडतो? पर्याय आहेत ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 83. रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर कोणत्या घटकाबरोबर मिसळतात? पर्याय आहेत कार्बन, गंधक, फॉस्फरस, सिलिकॉन. तर याचं योग्य उत्तर आहे गंधक, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील.
नंतरचा प्रश्न क्रमांक 84. एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे काय? पर्याय आहेत उत्क्रांती, विश्रांती, भ्रांती, क्रांती. तर याचं योग्य उत्तर आहे क्रांती, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 85. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्मकणांमुळे तयार होते त्या सूक्ष्मकणांना काय म्हणतात? पर्याय आहेत इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन. तर याचं योग्य उत्तर आहे फोटॉन, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत ठरतात? पर्याय आहेत DNA, RNA, CRY4, नोरेन. तर याचं योग्य उत्तर आहे नोरेन, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? पर्याय आहेत वने, महासागरे, ध्रुवीय हिम, कृषी. तर याचं योग्य उत्तर आहे महासागरे, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे CH4 व CO2, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला? पर्याय आहेत CB रमन, न्यूटन, आर्किमिडीज, आइन्स्टाईन. तर याचं योग्य उत्तर आहे न्यूटन, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. राष्ट्रपती पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? पर्याय आहेत प्रधानमंत्री, लोकसभा सभापती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश. तर याचं योग्य उत्तर आहे सरन्यायाधीश, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या साली मंजूर झाला? पर्याय आहेत 1960, 1955, 1949, 1950. तर याचं योग्य उत्तर आहे 1955, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 92. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? पर्याय आहेत 4थी, 5वी, 7वी, 6वी. तर याचं योग्य उत्तर आहे 4थी, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 93. लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलात काय म्हणतात? पर्याय आहेत दाब, उपलाविता, प्लावक बल, वातावरणीय दाब. तर याचं योग्य उत्तर आहे उपलाविता, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही? पर्याय आहेत नागालँड, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल. तर याचं योग्य उत्तर आहे नागालँड, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 95. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यायचा असल्यास तो कुणाकडे सादर करावा लागतो? पर्याय आहेत गटविकास अधिकारी, सरपंच, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर याचं योग्य उत्तर आहे सरपंच, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 96. भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? पर्याय आहेत अल्बानिया, रुमानिया, सोमालिया, लिबिया. तर याचं योग्य उत्तर आहे अल्बानिया, म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 97. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? पर्याय आहेत लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य. तर याचं योग्य उत्तर आहे विधान परिषद सदस्य, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 98. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? पर्याय आहेत श्यामप्रसाद मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकर, सरदार बलदेव सिंग, सरदार वल्लभभाई पटेल. तर याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 99. 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? पर्याय आहेत समता, संपत्ती, स्वतंत्र, स्थलांतर. तर याचं योग्य उत्तर आहे संपत्ती, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. नंतरचा प्रश्न क्रमांक 100. पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे?
पर्याय आहेत केंद्रसूची, राज्यसूची, समर्थसूची, शेषाधिकार. तर याचं योग्य उत्तर आहे राज्यसूची, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.